Hello everyone. So our next point is diagonal communication. Previously we have seen vertical and horizontal communication. So what is diagonal communication? Diagonal communication flows from a particular level of an organization to any level or from a group of another group or group beyond the immediate next one, so information flowing neither vertically nor horizontally, but in zigzag way is called diagonal communication. आता आपण व्हर्टिकल कम्युनिकेशन किंवा हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन बघितलं. व्हर्टिकल कम्युनिकेशन मध्ये अपवर्ड कम्युनिकेशन, डाउनवर्ड कम्युनिकेशन बघितलं आपण. तर त्याच्यामध्ये आणि हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन मध्ये सेम पोझिशनच्या सबऑर्डिनेट्स मध्ये किंवा एम्प्लॉईज मध्ये होणारं कम्युनिकेशन. तर डायगोनल कम्युनिकेशन मध्ये हा क्रायटेरिया नाहीये की अपवर्ड किंवा डाउनवर्ड किंवा हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. तर ह्याच्यामध्ये कुणीही कुणाशीही कम्युनिकेट करू शकतं. याला हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. कुठलंही प्रोसेस आहे किंवा चेन ऑफ कमांड जी आहे, तर ती इथे इम्प्लिमेंट होत नाही. Organizational communication is the process by which information is shared within organizations such as business, beside informal social interactions. Individual in an organization typically communicate with co-workers in their departments having same status and their direct supervisor superiors and subordinates. आता को-वर्कर्स मध्ये पण कम्युनिकेशन होऊ शकतं. त्याच्यानंतर डिरेक्टली त्यांच्या सुपेरियरशी किंवा सबऑर्डिनेटशी त्यांना कम्युनिकेट करता येऊ शकतं. म्हणजे कुठलाही एम्प्लॉई बांधील नाहीये की फक्त त्यांनी त्याच्या सुपरवायझरशी कम्युनिकेट करायला पाहिजे. तो त्याच्या सबऑर्डिनेटशी सुद्धा कम्युनिकेट करू शकतो आणि सुपेरियरशी कम्युनिकेट करू शकतो. नेक्स्ट आहे merits and demerits of diagonal communication. First merit of diagonal communication is coordination. Coordination. This crosswise communication serves the important purpose of coordination through informal meetings, formal conferences, lunch hours meeting, general notices, etc. आता डायगोनल कम्युनिकेशनचे मेरिट्स मध्ये कोऑर्डिनेशन. आता कम्युनिकेशननी कोऑर्डिनेशन होतं, ठीक आहे. आता आपण फ्रेंडशिप हा जर क्रायटेरिया कन्सिडर केला, तर त्याच्यामध्ये काही रूल्स असतात का कम्युनिकेट करायचे? तर नाही. तुम्ही जसजसे एकमेकांशी कम्युनिकेट करायला सुरुवात करता, तसतसं तुम्हाला आयडिया येते की समोरच्या पर्सनचा इंटरेस्ट एरिया आहे किंवा त्याच्या व्हॅल्यूज आहेत, तर त्या तुमच्यासारख्या आहेत का? लाइक्स डिसलाइक्स सेम आहेत का? किंवा नसतील मॅच होत, तर हा पर्सन आपण त्याच्यासोबत जास्त कम्युनिकेट करू शकत नाही किंवा हा आपला चांगला मित्र होऊ शकत नाही. हे आपण कशावरून ठरवतो? तर कम्युनिकेशनने. तर ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा काही इन्फॉर्मल मीटिंग्स असतात किंवा फॉर्मल कॉन्फरन्सेस असतात किंवा लंच आवर मध्ये पण मीटिंग ठेवलेले असतात काही किंवा जनरल नोटिसेस असतात. तर त्या एकमेकांशी कम्युनिकेट करणं. आता काही गोष्टी सगळ्याच ऑफिशियली सर्क्युलेट केल्या जात नाहीत. काही अनऑफिशियल गोष्टी सुद्धा असतात. तर त्या सुद्धा सर्क्युलेट होणं तितकंच इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतर इन्फॉर्मल मीटिंगचा पर्पज काय असतो? तर तुम्ही फ्रँकली तुमचे व्ह्यूज आहेत, आयडियाज आहेत, सजेशन्स आहेत, तर ते एकमेकांशी शेअर करू शकाल. तुमचे प्रॉब्लेम्स शेअर करू शकाल. नेक्स्ट आहे प्रॅक्टिकेबल. As we know, not necessarily all communication takes place strictly on the lines of organizational hierarchy, that is downward or upwards. आता प्रॅक्टिकली डाउनवर्ड किंवा अपवर्ड कम्युनिकेशन जे आहे, तर ते दरवेळी पॉसिबलच आहे असं नाहीये. समजा एक छोटासा डाऊट असेल, तर तो अपवर्ड कम्युनिकेशन थ्रू तुम्ही त्याचं सोल्युशन येईपर्यंत वाट बघत राहणार का? तर नाही. अ, तर त्याच्यामुळे
तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेटला विचारून सुद्धा तुमच्या ज्या काही क्वेरीज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, तर ते सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आहे मोरल बूस्टिंग. By providing opportunities to lower level workers to interact with managers in informal meetings, it gives their morale a boost and further commitment to the organization. More and more organizations are now encouraging cross-wise communication and build up bonhomie, that is friendliness. The moral communication मध्ये जेव्हा ऑर्गनायझेशन मधले एम्प्लॉईज ऍज अ टीम म्हणून वर्क करत असतात, तर ते एकमेकांसोबत काम करताना फक्त कॉम्पिटिटर्स किंवा सबऑर्डिनेट्स म्हणून वर्क न करता ते एकमेकांना जर बूस्ट करत असतील, एन्करेज करत असतील, मोटिवेट करत असतील वर्क करण्यासाठी, एकमेकांना हेल्प करत असतील, तर अशातून फायदा कोणाचा होणार आहे, तर ऑर्गनायझेशनचा होणार आहे. की फ्रेंडली एन्व्हायरमेंट जे आहे तर ते बिल्ड होईल ऑर्गनायझेशन मध्ये. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन मधलं वर्क आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे, एम्प्लॉई मधलं कोऑर्डिनेशन जे आहे तर ते चांगलं राहील, मेंटेन राहील आणि त्याचा फायदा जो आहे तर तो ऑर्गनायझेशनला होईल, की ऑर्गनायझेशनची टीम जितकी स्ट्रॉंग असते, तितकं ऑर्गनायझेशनची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने होत असते. नेक्स्ट आपण डिमेरिट्स बघतोय. डिमेरिट्स ऑफ डायगोनल कम्युनिकेशन. Fear of infringement. The superior may feel it an infringement that his subordinate has been given undue importance and that he has been bypassed. आता फेअर ऑफ इन्फ्रिजमेंट मध्ये तर आपण डायगोनल कम्युनिकेशन मध्ये कुठलंही रिस्ट्रिक्शन किंवा क्रायटेरिया ठेवला नाहीये कम्युनिकेशनचा, की अपवर्ड, डाऊनवर्ड, हॉरिझॉन्टल, वर्टिकल, ठीक आहे. तर कोणीही कोणाशी कम्युनिकेट करू शकतं. तर अशा वेळेला तुमच्या सबऑर्डिनेटला जर जास्त इम्पॉर्टन्स दिला गेला, तर तुम्हाला काहीच विचारलं जात नाहीये किंवा तुम्हाला कन्सिडरच केलं जात नाहीये. तुम्ही त्या पोझिशनला असून सुद्धा आणि तुमच्या सबऑर्डिनेटला कन्सिडर केलं जातंय. दॅट इज फेअर ऑफ इन्फ्रिजमेंट. फॉर एक्झाम्पल, आपण आपल्या स्टाफचं एक्झाम्पल कन्सिडर करूया. समजा आता आपण 5 स्टाफ आहोत BMS ला, ठीक आहे. तर त्याच्यातले एकच तुमचा कुठला तरी आवडीचा असेल, तर तुम्ही त्या स्टाफशी जास्त इंटरॅक्शन करताय, ठीक आहे. मग बाकीच्या स्टाफला इन्सिक्युअर फील होता कामा नये. कारण प्रत्येकाचं रिलेशन जे आहे किंवा कम्युनिकेशनचा वे जो आहे तर तो वेगवेगळा आहे किंवा पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळा आहे. तो जर यायला लागला तर दॅट इज फिअर ऑफ इन्फ्रिजमेंट. नेक्स्ट आहे रेजिस्टन्स टू कंप्लायन्स. The superior may not implement the suggestion as he had not been consulted. आता रेजिस्टन्स टू कम्प्लायन्स मध्ये एम्प्लॉई कुणाशीही कम्युनिकेट करू शकतात, कुणाकडूनही सजेशन घेऊ शकतात किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. तर अशा वेळेला जो ऑथराइज पर्सन आहे तर त्याला कन्सल्टच केलं गेलं नाहीये आणि म्हणून तुमची आयडिया जी आहे, प्रोजेक्ट जो आहे तर तो रिजेक्ट केला जाईल. आता ह्याच्यात प्रोजेक्टचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा तुम्हाला गाईड प्रोजेक्ट गाईड जे आहेत तर ते सिलेक्ट करून दिले जातात ऍज पर तुमचा इंटरेस्ट एरिया आहे, स्ट्रीम आहे. तर फायनान्सच्या प्रोजेक्टसाठी समजा आपल्याकडे 2 फॅकल्टी आहेत. तुम्ही एका फॅकल्टीकडे प्रोजेक्ट करताय. पण तुम्ही गाईडन्स जो आहे तर तो सेकंड ओपिनियन म्हणून तुम्ही सेकंड फॅकल्टीला पण कन्सल्ट करताय. ठीक आहे. आणि तुम्ही प्रोजेक्ट त्या फॅकल्टीच्या गाईडन्सने बनवलाय.
पण तुम्ही वेगळ्या फॅकल्टीच्या अंडर आहात. तर मग जी फॅकल्टी तुम्हाला गाईड करतीये, तर त्याला तितका इम्पोर्टन्स किंवा त्याच्या ऑर्डर्स ज्या आहेत, तर त्या फॉलो केल्या गेल्या नाहीत. म्हणजे तो फॅकल्टी तुमचा प्रोजेक्ट रिजेक्ट करू शकतो. कारण प्रोजेक्ट गाईडन्स किंवा चेन ऑफ कमांड जी आहे किंवा हायरार्की जी आहे, तर ती फॉलो केली गेली नाही. तर प्रत्येकाचा एकतर पर्स्पेक्टिव्ह किंवा रिझल्ट, कॅल्क्युलेशन्स वेगवेगळे असतात. तर तो प्रोजेक्ट किंवा ती गोष्ट जी आहे, अ, जे काही असेल की एखादं सोल्युशन असेल, प्रोजेक्ट आहे, असाइनमेंट आहे, तर मग ते रिजेक्ट केलं जातं. नेक्स्ट आहे डिसऑर्डर. The lack of accepted procedures may lead to internal disorder and external ill feeling. आता प्रोसिजरच फॉलो केली जात नाहीये. फॉर एक्झाम्पल प्रोजेक्टचंच एक्झाम्पल कन्सिडर करूया, की प्रोसिजर जर आहे, की तुम्ही आधी प्रोजेक्ट गाईडशी बोला. वेगवेगळ्या प्रोजेक्ट गाईडशी, फॅकल्टीशी भेटा, बोला. तुमचा इंटरेस्ट एरिया जो आहे, तर तो शेअर करा. काही टायटल्स प्रोजेक्टचे आहेत ते किंवा रिलेटेड सब्जेक्ट आहेत, टॉपिक्स आहेत, तर ते घेऊन तुम्ही त्या पर्सनला भेटा. मग तुमचे प्रोजेक्ट गाईड जे आहेत, तर ते तुम्हाला सिलेक्ट करतील. तुम्ही त्यांना सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काही टास्क दिले जातील, की तुम्हाला सर्व्हे करायचा असेल, तर सर्व्हे, मग त्याच्यासाठी आधी क्वेशनियर प्रिपेअर करणं. त्याच्यानंतर जनरल इन्फॉर्मेशन जी आहे, तर ती प्रोजेक्टमध्ये पुट करणं. मग ॲक्चुअल प्रोसेस जी आहे ऑर्गनायझेशनची, तर ती पुट करणं, त्याचा डेटा कलेक्ट करणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या तुम्हाला प्रोजेक्ट गाईड सांगत असतं. तेच जर तुम्ही फॉलोच केलं नाही, ठीक आहे. म्हणजे तुमच्यातला एखादा असा असेल, की तो प्रोजेक्ट गाईडला जास्त भेटलाच नाहीये. 1-2दा जाऊन भेटून आला, की हां, मी तुमच्या गाईडन्स अंडर प्रोजेक्ट करणार आहे. आणि बाकीचे जे मित्र-मैत्रिणी आहेत, तर त्यांना काय-काय सांगितलं जातंय, त्याच्यानुसार त्याने तो प्रोजेक्ट प्रिपेअर करायला सुरुवात केली. तर तो ॲक्चुअल गाईडन्स थ्रू नाही करत आहे. तो तुमच्या सबऑर्डिनेट्स म्हणजे अ, बाकीचे स्टुडंट्स जे आहेत तर ते कसा प्रोजेक्ट तयार करतायत किंवा त्यांचे सजेशन्स घेऊन तो प्रोजेक्ट तयार करतोय. सो याच्यामध्ये कुठेतरी प्रोसिजर जी आहे तर ती डिनाय केली जातीये, रिजेक्ट केली जातीये. तर हा मेन किंवा मेजर डिसएडव्हांटेज आहे डायगोनल कम्युनिकेशनचा. नेक्स्ट आहे इन्फॉर्मल कम्युनिकेशन चॅनल्स. Within a formal working environment, there always exists an informal communication network. This strict hierarchical web of communication cannot function efficiently on its own, and hence there is exist a communication channel outside this web. While this type of communication channel may disrupt the chain of command, a good manager needs to find the fine balance between the formal and informal communication channel. आता इन्फॉर्मल कम्युनिकेशन चॅनल जे आहे, तर त्याच्यामध्ये जसं डायगोनल कम्युनिकेशन चॅनल बघितलं, तर डायगोनल कम्युनिकेशन चॅनल फॉर्मल आणि इन्फॉर्मल वे दोन्हीसाठी यूज केलं जातं. आता विदिन ऑर्गनायझेशन इन्फॉर्मल कम्युनिकेशन जे आहे, तर त्याच्यामध्ये आपण कुठलाही क्रायटेरिया डिसाईड करू शकत नाही. कुठलेही रिस्ट्रिक्शन आपण सेट करू शकत नाही. कारण ह्युमन बीइंग म्हटल्यानंतर ते एकमेकांशी कम्युनिकेट करणार आहेत. ठीक आहे. मग ते फक्त सतत कामाबद्दल कम्युनिकेट करतील का? तर नाही. 2 सबऑर्डिनेट जेव्हा एकत्र काम करत असतात किंवा टीम मेंबर्समध्ये सुद्धा त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल सुद्धा डिस्कशन होत असतं किंवा त्यांचे लाइक्स, डिसलाइक्स जे आहेत, तर ते आपल्याला माहीत असतात. आणि म्हणूनच जेव्हा पार्टीज असतील किंवा बर्थडेज असतील किंवा असे इव्हेंट असतील, की जेव्हा आपल्याला गिफ्ट द्यायचं असतं, तर त्या पर्सनला काय आवडेल किंवा अ, त्याचे लाइक्स, डिसलाइक्स कन्सिडर करून त्याला त्या पद्धतीने गिफ्ट केलं जातं. तर हे कुठून कळतं? तर इन्फॉर्मल कम्युनिकेशनमधून.
तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं झालं, तर इन्फॉर्मल कम्युनिकेशन चॅनल is lunch time at organization's cafeteria or canteen. Here, in a relaxed atmosphere, discussions among employees are encouraged. Also, managers walking around, adopting a hands-on approach to handle employee queries is an example of an informal communication channel. आता ह्याच्यामधलं तुम्हाला डिफरन्स सांगते, की एकतर चांगला मॅनेजर जो आहे, तर तो त्यांनी काय कन्सिडर केलाय, की त्याला फॉर्मल आणि इन्फॉर्मल कम्युनिकेशन दोन्हीमध्ये बॅलन्स करता येईल. ठीक आहे. आता लंच टायमिंगमध्ये कॅन्टीन किंवा कॅफेटेरिया जे आहे, तर तिथे जाऊन कोणी कामाचं डिस्कशन करत बसतं का? तर नाही. तिथे फ्रेंडली एन्व्हायर्नमेंट असतं. मग अशा वेळेला तुमचे जे सुपेरियर्स जे आहेत किंवा मॅनेजर्स जे आहेत, तर ते सुद्धा तुमच्याशी फ्रेंडली बिहेव करत असतात. दॅट इज इन्फॉर्मल कम्युनिकेशन. त्याच्यानंतर काही डिनर किंवा लंच पार्टीज किंवा मीटिंग्स ज्या असतात, तर तेव्हा सुद्धा आता तुम्ही केबिनमध्ये जाऊन बॉसशी गप्पा नाही मारू शकत, की काय कसं काय चाललंय किंवा बॉस प्रत्येक एम्प्लॉईशी गप्पा नाही मारू शकत. मग त्यांना तो चान्स असतो, की त्यांचं इन्फॉर्मल कम्युनिकेशन काय करतं, तर अ, 2 पर्सन मधला बॉन्डिंग जे आहे, तर ते स्ट्रॉंग बनवतं. ठीक आहे. समोरच्या पर्सनला काय प्रॉब्लेम आहे किंवा समोरचा पर्सन कशा पद्धतीने बिहेव करतो, हे मला जर कळलं, तर त्या पर्सन मधल्या क्वालिटीज आणि त्याच्यामधले वीकनेस जे आहेत, तर ते मला आयडेंटिफाय करता येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे डिनर पार्टीज किंवा लंच पार्टीज असतील, तर त्या थ्रो केल्या जातात आणि तेव्हा मॅनेजर्स आहेत किंवा बॉस आहेत, तर ते सुद्धा अ, एक नॉर्मल पर्सन सारखं बिहेव करत असतात. तिथे कुठलीही अथॉरिटी किंवा रिस्ट्रिक्शन नसतं त्यांच्याशी बोलण्यासाठी. नेक्स्ट आहे ग्रेपव्हाइन कम्युनिकेशन. Informal communication is also called grapevine communication because there is no definite channel of communication. Through this communication, some information passes through many individuals and covers a long distance, making its origin obscure, that is uncertain. This is exactly like grapevine, where it is difficult to find the beginning and the end. ओके. इन्फॉर्मल कम्युनिकेशनला ग्रेपव्हाइन कम्युनिकेशन सुद्धा म्हणतात. कारण त्याचं स्टार्टिंग आणि एंड कुठे झाला तर हेच आयडेंटिफाय करता येत नाही. आता बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं, तर तुमच्या कुठल्याही जवळचा फ्रेंड असेल, तर त्याच्याशी तुम्ही पहिलं कम्युनिकेशन काय केलं होतं किंवा तुम्ही मित्र कसे बनलात, हे तुम्हाला आठवणार पण नाही. ठीक आहे. दॅट इज ग्रेपव्हाइन कम्युनिकेशन, की तुम्ही एकमेकांशी काय कम्युनिकेट करता किंवा कम्युनिकेशनची सुरुवात कशी होते हे तुम्हाला माहित नसतं किंवा लक्षात राहत नाही. मग आपण ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा कन्सिडर करतो, तेव्हा तुम्ही कुणाकडून तरी हेल्प मागितली असेल किंवा कोणीतरी तुम्हाला फर्स्ट डेला काही इन्फॉर्मेशन शेअर केली असेल किंवा इंट्रोडक्शन मागितलं असेल. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे एक्झाम्पल आहे ग्रेपव्हाइन कम्युनिकेशनचं. तर ह्याच्यामध्ये आता आपण बघू शकतो, की ए बीशी कम्युनिकेट करू शकतो, ए सीशी, ए डीशी सुद्धा कम्युनिकेट करू शकतो. हे वेगवेगळ्या लेव्हलचे एम्प्लॉईज आहेत. त्याच्यानंतर बी, जी, अ, जी, एफ, एफ, त्याच्यानंतर सी, पी, एम आणि डी, जी, के, एल ह्यांच्याशी सुद्धा कम्युनिकेट करू शकतो. म्हणजे इथे कुठलंही रिस्ट्रिक्शन नाहीये. Characteristics of grapevine communication. First one is formulating through social relations, then two types of information, then uncertain path, possibility of rumor and distortion, and quick relay. Formation through social relations. This communication is
born out of social relation. That means it is beyond of restriction of the organization. No superior subordinate relationship figures therein. A more sociable superior can gather much information through this channel. आता फॉर्मेशन थ्रू सोशल रिलेशन मध्ये जो एम्प्लॉई कम्युनिकेशन मध्ये एक्सपर्ट आहे किंवा त्याला इंटरेस्ट आहे कम्युनिकेशन करण्यामध्ये किंवा ते स्किल त्याच्याकडे आहे, तर असा एम्प्लॉई ऑर्गनायझेशन मधल्या सगळ्या एम्प्लॉईशी चांगले रिलेशन मेंटेन करून असतो. त्याला प्रत्येक एम्प्लॉई बद्दल काही ना काहीतरी माहित असतं. ऑर्गनायझेशन मध्ये काय चाललंय तर ते माहिती असतं. त्याच्यानंतर आहे टू टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन. थ्रू धिस कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन अबाउट दी वर्क अँड दी इंडिव्हिज्युअल कॅन बी कलेक्टेड. आता कम्युनिकेशन मध्ये वर्क रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल की समजा एखादा ज्या पद्धतीने काम करतो, ज्या स्टाईलने काम करतो, त्या स्टाईल पेक्षा थोडी वेगळी स्टाईल दुसऱ्या एम्प्लॉईची असू शकते. ठीक आहे. तर ती स्टाईल कशी अडॉप्ट करायला पाहिजे किंवा त्याचा उपयोग काय होईल? की फास्ट वर्क होईल का? किंवा मोर पर्टिक्युलर किंवा परफेक्ट वर्क जे आहे तर ते मिळेल का त्याच्यातून? एक्सपेक्टेड रिझल्ट किती पर्सेंट पर्यंत जास्त मिळतायत? तर हे सुद्धा अॅनलाईज करून आपण त्या पर्सन कडून शिकू शकतो. गिव्ह अँड टेक रिलेशन राहू शकतं. त्याच्यानंतर इन्फॉर्मली आपण कम्युनिकेट करू शकतो, की फॅमिली मेंबर्स माहीत असतात. त्याच्यानंतर बर्थडेज माहीत असतात. लाइक्स, डिसलाइक्स, हॉबीज माहीत होतात एकमेकांशी कम्युनिकेट करता. त्याच्यानंतर अनसर्टन पाथ. Since it is beyond the restriction of the organization, it follows no definite channel like grapevine. It moves in a zigzag manner. आता ह्याच्यामध्ये अनसर्टन पाथ आहे की कोणी डिफाईन नाही करू शकत. आता एखादा एम्प्लॉई आहे तो डिरेक्टली त्याचं रिलेशन बॉसशी चांगलं असेल तर तो डिरेक्टली बॉसशी पर्सनल गोष्टी ज्या आहेत तर ते डिस्कस करू शकतो. म्हणजे इन्फॉर्मल कम्युनिकेशन बोलतोय म्हणून आपण ते कन्सिडर करतोय. कारण वर्क रिलेटेड जे आहेत तर त्या बाय चेन ऑफ कमांडने गेलेल्या चांगल्या असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉसिबिलिटी ऑफ rumor and distortion. Responsibility for the true or false nature of communication does not lie on any individual, and therefore not much attention is paid to its meaning while communicating. Consequently, the rumors keep floating. आता ह्याच्यामध्ये rumors किंवा डिस्टॉर्शन ऑफ इन्फॉर्मेशन जे आहे तर ते त्याची पॉसिबिलिटी खूप जास्त हाय असते. कारण एखाद्या पर्सनने एखादी इन्फॉर्मेशन शेअर केली आहे ती ट्रू आहे, फॉल्स आहे हे आपण कन्सिडर करत नाही. फॉर एक्झाम्पल तुमच्या ग्रुपवर कुठला तरी एक फॉरवर्डेड मेसेज येतो. तुम्ही तो कन्सिडर करता आणि तो तुम्ही अजून 10 ग्रुपवर सेंड करता. तुम्ही अॅनलाईज करता का की ती इन्फॉर्मेशन फेक आहे की ट्रू आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यात डिस्टॉर्शन ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये काही इन्फॉर्मेशन जी आहे तर ती गाळली जाते, इलिमिनेट केली जाते सोयीस्कररित्या. ठीक आहे. तर ही पण पॉसिबिलिटी आहे इन्फॉर्मल कम्युनिकेशनची. त्याच्यानंतर आहे क्विक रिलाय. Informal communication makes news spread like wildfire. Not only this, people start adding something of their own, which sometimes change the real meaning of the communication. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपण लास्ट लेक्चरला कम्युनिकेशनचा व्हिडिओ बघितला होता. तर कम्युनिकेशनच्या व्हिडिओमध्ये की प्रत्येकाने काय केलं की जो मेसेज फॉरवर्ड करायला सांगितला होता, ज्या ऍक्शन्स होत्या त्या कंटिन्यू न करता स्वतःच्या काही ऍक्शन्स ऍड करत गेले आणि शेवटच्या पर्सनला जोपर्यंत तो मेसेज मिळाला होता
तर तो कंप्लीटली वेगळा होता सेंड केलेल्या मेसेजपेक्षा. ठीक आहे. म्हणजे आपण जनरल टर्म्समध्ये बघायचं झालं तर काही-काही जणांना मीठ मसाला लावून सांगायची सवय असते. असे अनेक लोकं असतात आणि त्यांच्यातून ती इन्फॉर्मेशन बाहेर येते. Next, merits and demerits of tripwire communication. First merit is fast and effective communication. Under this communication, message move fast and their effect is equally great on the people. आता informal communication ने बॉन्डिंग खूप चांगलं बिल्ड झालेलं असतं. त्याच्यामुळे पटापट मेसेजेस जे आहेत तर ते फॉरवर्ड केले जातात. आता बॉसच्या केबिनमध्ये काय झालं हे एकाच एम्प्लॉयीला माहिती असतं. ठीक आहे. पण तेच बाहेर आल्यानंतर ते अख्ख्या ऑफिसला कळलेलं असतं. कशामुळे? तर इन्फॉर्मल कम्युनिकेशनमुळे. त्याच्यानंतर फ्री एन्व्हायर्नमेंट. Informal communication is done in a free environment. Free environment means that there is no pressure on any office, big or small. The reactions of the employees can easily be collected. आता फ्री एन्व्हायरमेंट म्हणजे इन्फॉर्मल कम्युनिकेशनसाठी आपण कुठलंही प्रेझेंटेशन द्यायला गेलेलं नसतो, की पॉइंट वाईज तुम्ही बोलाल किंवा प्रेझेंटेबल लूक किंवा कुठला तरी टायमिंग बघत असाल. तुम्ही रेस्टरूममध्ये सुद्धा ही इन्फॉर्मेशन शेअर करत असता. कॅफेटेरियामध्ये सुद्धा शेअर करता किंवा क्युबिकल्समध्ये बसून अ, तुमचा जो काही रेस्ट पिरियड आपण छोटासा 2 मिनिटाचा, 5 मिनिटाचा जो ब्रेक घेतो किंवा काम करता सुद्धा बोलत असतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपण इन्फॉर्मेशन शेअर करतो. त्याच्यानंतर आहे बेटर ह्युमन रिलेशन्स. That is the important aspect. Informal communication saves the employee from tension. Freedom from tension helps the establishment of better human relations. This also affect the informal communication. आता बेटर ह्युमन रिलेशन्स मध्ये कन्सिडर करायचं झालं तर बॉन्डिंग आहे किंवा एम्प्लॉईज मधलं अंडरस्टँडिंग जे आहे, तर ते बिल्डअप होत जातं. एखादा एम्प्लॉयी जर टेन्शनमध्ये असेल, तर तो त्याचं टेन्शन जे आहे, तर त्याच्या जवळच्या वाटणाऱ्या मित्रांना म्हणजे ऑर्गनायझेशन मधल्या मित्रांना शेअर करू शकतो किंवा कोणाकडे त्याचं सोल्युशन असू शकतं. आणि ह्याच्यामुळे बेटर ह्युमन रिलेशन्स जे आहेत, तर ते बिल्डअप होत जातात. तुमची टीम जी आहे, तर ती चांगल्या पद्धतीने बिल्ड होत असते. नेक्स्ट आहे ईझी सोल्युशन ऑफ दी डिफिकल्ट प्रॉब्लेम्स. There are many problems which cannot be solved with the help of formal communication. There is more freedom in informal communication which helps in solution to difficult problems. आता प्रत्येक वेळी फॉर्मल कम्युनिकेशन थ्रू तुम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल असं नाहीये. मग त्याच्यामध्ये इन्फॉर्मल कम्युनिकेशनने सुद्धा तुमचा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होऊ शकतो. आता प्रोजेक्ट करताना ठीक आहे. प्रोजेक्ट करताना फॉर्मल कम्युनिकेशन आपण प्रोफेसरशी कन्सिडर करूया. तर प्रोफेसर तुम्हाला शिकवायला येणार नाहीयेत, की वर्ड फाईलमध्ये तू काय-काय सेटिंग कर, प्रोजेक्ट कसा टाइप कर. तुम्हाला गाईडलाईन्स दिल्या जातील, की कुठला फॉन्ट यूज करायचा आहे, त्याची साईज काय ठेवायची आहे, एक्सेट्रा. किंवा मार्जिन काय सेट करायचंय. पण आता मार्जिन सेट कसं करायचं किंवा फॉन्ट साईज जर चेंज झाली असेल कॉपी पेस्ट करताना, तर ती कशी सेट करायची? हे तुम्ही फॉर्मल कम्युनिकेशनमध्ये विचारायला येत नाही. इन्फॉर्मल कम्युनिकेशनमध्ये तेच तुम्ही तुमच्या फ्रेंडला विचारू शकता, की "तू प्रोजेक्ट कसा तयार केलास? काय केलास?" आणि हे तुम्हाला लगेच तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल. Satisfying the social need of the workers. Everybody wants good relation with the superiors at the workplace. Such relations give satisfaction to the employees and they feel proud. But this can be possible only with the help of the informal communication. सोशल नीड ऑफ द वर्कर्स आता मगाशी जसं म्हटलं की ह्युमन बिइंग आहे, सोशल ॲनिमल आहे ह्युमन बिइंग. तर ते एकमेकांशी कम्युनिकेट करणारच. त्यांना
एक म्हणजे लव्ह, बिलॉन्गिंगनेस त्याच्यानंतर कंपॅशन ह्या गोष्टी गरजेच्या आहेतच. तर त्याच्यामुळे कुठलाही पर्सन जो आहे, तर तो वर्क प्लेसला असेल किंवा बाहेर कुठे काम करत असेल किंवा जनरली एखाद्या ट्रिपला जरी गेला असेल, ट्रॅव्हलिंगमध्ये असेल, तरी सुद्धा पर्सन कम्युनिकेट करत असतो. कारण ती त्याची बेसिक नीड आहे. जितकं फूड, वॉटर, शेल्टर आहे तसंच लव्ह अँड बिलॉन्गिंगनेस सुद्धा बेसिक नीडमध्येच येतं. त्याच्यानंतर डिमेरिट्स ऑफ ग्रेपोइट कम्युनिकेशन, अनसिस्टमॅटिक कम्युनिकेशन. This communication is absolutely unsystematic and it is not necessary that the information will reach the person concerned. आता सिस्टमॅटिक कम्युनिकेशन प्रोसेस आहे, की त्याला असा कुठलाही रूल नाहीये, की त्याच्यामध्ये तुम्ही कम्युनिकेशन कसं केलं पाहिजे, काय लँग्वेज यूज केली पाहिजे, काय वर्ड्स यूज केले पाहिजेत, कुणाशी बोललं पाहिजे, काहीही रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. म्हणून तुम्ही ज्या पर्सनशी इन्फॉर्मेशन शेअर करताय किंवा कम्युनिकेट करताय, त्या पर्सनच्या रिलेटेडच ती इन्फॉर्मेशन असेल असंही नाहीये. नेक्स्ट आहे unreliable information. Most of the information received through this communication is uh, undependable and no important decision can be taken on its basis. आता एकतर reliability of that information is cannot be checked or analyzed किंवा त्याच्यावर सोल्युशन पण काढू शकत नाही. आता अ, अगदी बेसिक एक्झाम्पल द्यायचं झालं किंवा रफ वे रफ एक्झाम्पल द्यायचं झालं तर बिचिंग जे केलं जातं किंवा गॉसिपिंग जे केलं जातं त्याच्यातून प्रोडक्टिव्ह काय मिळतं? तर काहीच नाही. आणि बिचिंग किंवा गॉसिपिंग त्याच पर्सनशी केलं जातं का? तर नाही. थर्ड पर्सनशी केलं जातं. म्हणजे एखाद्याचा इम्प्रूव्हमेंट एरिया आहे, तर तो त्याच्या तोंडावर सांगितलाच जात नाही, की जेणेकरून त्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल किंवा त्या पर्सन बद्दल बोलून तुम्हाला कन्क्लुजन किंवा रिझल्ट सुद्धा काहीच मिळत नाही. दॅट इज दी मेरिट्स ऑफ ग्रे पॉइंट कम्युनिकेशन. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहेत ऑब्जेक्टिव्हज ऑफ कम्युनिकेशन ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक यू.